नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हे आहे बिदरचे रेल्वे स्टेशन आणि आम्ही चाललेलो आहोत बेंगलोरला। खूपच घाई गर्दीमध्ये असंच आम्ही प्लॅन केला। कार्यक्रम आहे एक मराठी साहित्य संमेलनाचे, तर आम्ही निघालेलो आहोत। ह्या आहेत भालकीच्या प्राध्यापक मीनाक्षी पाटील मॅडम, त्या पण निघालेल्या आहेत माझ्याबरोबर। बिदरहून आम्ही दोघी आणि गुलबर्ग्याहून दोघे। तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातर्फे आमचे गुलबर्ग्याचे गुरैया सर आहेत आणि ते उपाध्यक्ष झालेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे। त्यांचा सत्कार आहे। रात्रीचा प्रवास होता, आता आम्ही बेंगलोरला येऊन पोहोचलेलो आहोत। हे आहे यशवंतपूर स्टेशन। हे आहे बेंगलोरचे महाराष्ट्र मंडळ। इथेच सभागृह पण आहे, राहण्याची व्यवस्था पण आमची इथंच केलेली आहे। तर आता आम्ही जाऊन आतमध्ये फ्रेश होणार। ही रूम आम्हाला दिली गेलेली आहे। फ्रेश पण झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करायला। अजून आमचा एक मेंबर यायचा। हां, येऊ द्या कवर करून टाका तुम्ही। व्हिडिओ पण आहे आणि फोटो पण आहे। या ताई तुम्ही दोन्ही। हो योगिनी ताई या ना पुढे। ह्या सर्व मैत्रिणी पुण्याच्या आहेत आणि साहित्यकार आहेत, गजलकार आहेत आणि त्यांच्या बरोबर आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहोत। त्या पण पुण्याहून आलेल्या, आम्ही बिदरहून आलेल्या आणि त्या संध्या मॅडम एक इथल्या प्रॉपर आहेत, त्या आम्हाला इथे घेऊन आलेल्या आहेत। सगळेजण आपल्या आपल्या चॉईसप्रमाणे ब्रेकफास्ट घेत आहेत आणि आम्ही पण रागीचे डोसे, रागीच्या भाकरी असं घेतलेलं आहे। ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट करायचा होता, पण ह्या सर्व मैत्रिणी म्हणल्या की आपण साड्या खरेदी करायला जाऊ, शॉपिंग करू, छान मिळतात, मग इकडे आलेलो आहोत। मैसूर से यहाँ का फेमस साड़ी। स्टार्टिंग होता है आपको 1500-1600 से और कंट्रास्ट बॉर्डर 800-900 ऐसे रेंज में फेसबुक पर दिखाया था। फेसबुक में जब बताएंगे ना सब फेक है, क्योंकि बेस्ट दिसायला हो। शॉपिंग झाली, खूप साड्या खरेदी केल्या। आता निघालेलो आहोत आम्ही बाहेर। हे मंदिर दिसलं म्हणून याचे पण व्हिडिओ घेत आहेत। खूप छान असं मंदिर आहे हे। आता आम्ही सर्व महाराष्ट्र मंडळाकडे जाणार आहोत। तिथं फ्रेश होऊन लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आता आम्ही इथे आलेलो आहोत। रेस्ट थोडाही मिळालेला नाही। सकाळीच उतरलो, सकाळीच येऊन नाश्ता वगैरे सगळा झाला, शॉपिंग झाली। आता इथे कार्यक्रमात आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत। इकडे बघा सगळेजण, इकडे बघा। या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पदवी विद्यालयामध्ये भालकीमध्ये त्या शिकवतात। लोकमत आणि पुण्यनगरीसाठी वार्ताहर म्हणून काम करतात। कवयित्री आहेत आणि अनेक आर्टिकल विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित आहेत।
अनिता देवी महिला मंडळ अध्यक्षा अशा अनेक पदांवरती त्यांनी हे पद भूषवलेली आहे. इंदुमतीची कृपया आपण व्यासपीठावर यावं. 1995 ते आतापर्यंत त्यांचं लिखाण चालू आहे. बिदर, हैदराबाद, भालकी, कराड, डोंबिवली, चंद्रपूर, अमळनेर, उदगीर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित. हिरवी पहाड, महामाता जीवनचरित्र, क्रांतिकारी चंद्रशेखर पाटील जीवनचरित्र अशी पुस्तके प्रकाशित. पारितोषिकांमध्ये निर्भया अवॉर्ड, राष्ट्रीय गुणवंत शिक्षण पुरस्कार, कारंजा रत्न अवॉर्ड अशी पुरस्कारांनी त्या विभूषित आहेत. स्वागत आहे इंदुमतीजी. माहिती त्यांचं काय आहे ते. अशी विनंती करते की या गौरवानंतर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला लगेच बोलतो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवडणूक झाल्यानंतर मला बेंगळूरमध्ये बोलावून कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या बेंगळूर विभागातर्फे माझा सन्मान केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार तथा कृतज्ञता व्यक्त करतो. विविध मराठी दैनिकातून बातमीदार म्हणून काम करीत असताना मराठी साहित्य क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी विचित्र वळणावरून मी इथपर्यंत आलेलो आहे. माझा जन्म कर्नाटकचा. मी मूळतः कन्नड भाषिक. महाराष्ट्रात मराठी माध्यमातून शिक्षण झालं. त्यात MSc BEd आणि वरून गणित विषय शिक्षक आणि मुख्याध्यापक झालो. डॉक्टर भीमा देवळकर यांच्या सानिध्यात आल्याने मराठी साहित्याची सेवा करता आली. अपघाताने का होईना नीतीने मला योग्य मार्गावर आणण्याचं काम केलं आहे. 1994 पासून मी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे सदस्य म्हणून 2023 पर्यंत कार्यरत होतो. प्रत्येक साहित्य संमेलनात हजेरी लावणे, साहित्य संमेलनाचे नियोजन करणे, बॅनर तयार करणे, मोमेंटो तयार करणे, आलेल्या साहित्यिकांची व्यवस्था करणे, जेवणाची व्यवस्था पाहणे, इथपासून अध्यक्षांची गाडी चालवणे इथपर्यंतची कामे मी करीत आलो आहे. अशा प्रकारे कार्यक्रम चालूच होता, पण आम्हाला यावं लागलं कारण आमची ट्रेन होती 8:50ला रात्री. खूप गजल कविता अजून होणारच होत्या सर्व कवयित्री गजलकारांच्या. आमच्या ट्रेनचा टाईम झाला म्हणून आम्ही आलो. हे आहे यशवंतपूर. रश बहुत आहे. अरे बापरे. अभी कौन से स्टेशन पे प्लेटफॉर्म पे आ गए नहीं पूरी की जगह में हम है अभी. आता आम्ही वापसीच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच आपण व्हिडिओच्या माध्यमाने एकमेकाला भेटत राहू. तर धन्यवाद आपले.